काल आपण रघुवंशमच्या दुसऱ्या सर्गातले 14व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं होतं. आता आज आपण 15व्या श्लोकापासून पुढे अभ्यास करूया. 15वा श्लोक आहे. संचार पूता नितिगंतराणी कृत्वा दिनांते निलयाय गंतुम प्रचक्रमे पल्लवरागतांगा प्रभा पतंगस्य मुनेश्च धेनुः. असं आहे. परत एकदा वाचतो. संचार पूतानि दिगंतराणि कृत्वा दिनांते निलयाय गंतुम प्रचक्रमे पल्लवरागताम्रा प्रभा पतंगस्य मुनेश्च धेनुः. काय सांगता येते या श्लोकामध्ये की पल्लवरागताम्रा पतंगस्य प्रभा मुनेः म्हणजे वसिष्ठस्य धेनुः च दिगंतराणि संचारभूतानि कृत्वा दिनांते स्वकीयाय निलयाय गंतुम प्रचक्रमे. असं इथं या श्लोकामध्ये सांगतात की कशा प्रकारे ते दोघं चाललेले आहेत. सुंदर वर्णन इथं केलेलं आहे. पल्लवरागताम्रा. पल्लवरागताम्रा म्हणजे एकदम पल्लव म्हणजे ज्याला आपण म्हणूया की कोवळे जी पानं असतात ना झाडावरती, जी नवीन पालवी फुटलेली असते, जी अगदी एकदम कोवळी पानं असतात, ती कोवळी पानं दिसताना कशी दिसतात, अगदी अशी लालसर दिसतात, लाल रंगाची. नाही का आपण म्हणतो तसं झाडांचा किंवा पानांचा रंग कोणता तर हिरवा, पण ती जेव्हा एकदम कोवळी पानं येतात, जेव्हा नवीन पालवी फुटते नाही का वसंत ऋतूमध्ये वगैरे जेव्हा आपण बघतो, त्यावेळेस ही जी कोवळी पानं असतात ती कशी असतात, एक प्रकारचा लालिमा त्यांच्यावरती आलेली असते, एक प्रकारचा लालसर रंग त्यांच्यावरती चढलेला असतो. मग अशा पल्लवरागताम्रा म्हणजे अशा कोमल पल्लवांच्या रंगाप्रमाणे लालसर अशी. ठीक आहे. ज्याप्रमाणे एखादे कोमल पल्लव जे असतात, कोमल पल्लव म्हणजे काय तर अगदी कोवळी पानं जी आहेत त्या कोवळ्या पानांच्या प्रमाणे लालसर असलेली अशी. पतंगस्य. पतंग. पतंग म्हणजे सूर्य. आता पतंग या शब्दाचे तसे अनेक अर्थ होतात. पतंग म्हणजे पक्षी वगैरे, पण इथं पतंग हा सूर्यासाठी वापरलेला आहे. सूर्य का बरं म्हटलेलं आहे म्हणजे सूर्यासाठी पतंग शब्द का बरं वापरलेला आहे, कारण पतंग उत्प्लवन गच्छति असं एक सुंदर त्याचं फोड आहे त्या शब्दाची. म्हणजे जो काय करतो पतन म्हणजे खाली पण पडतो आणि परत उत्प्लवन आणि परत वरती पण उडतो असं. तर पतन उत्प्लवन गच्छति म्हणजे पतंग असं आहे. ठीक आहे. तर हे सूर्यासाठी वापरलेलं विशेषण. तर अशा त्या पतंगस्य, अशा त्या सूर्याची प्रभा. प्रभा म्हणजे कांती. त्या सूर्याची कांती, प्रभा, तेज, त्याचा प्रकाश. च. च म्हणजे आणि. मुने हे आणि मुनींची धेनुः आणि मुनींची गाय. तर पतंगस्य प्रभा च मुनेः धेनुः आणि मुनींची गाय. दिगंतराणी. दिगंतराणी म्हणजेच काय, दिगंतराणी म्हणजे दशोदिशा, सगळ्या. दिग आणि अंतर म्हणजे सगळ्याच दिशांनी. दाही दिशा आपण ज्याला म्हणूया त्या दाही दिशांना. संचारपूतानि कृत्वा. दाही दिशांना, दशोदिशा आपल्या संचाराने, आपल्या फिरण्याने किंवा तिथून जाण्याने. संचारपूतानि पुनित करून. पूतानि, पूत म्हणजेच पवित्र. आपल्या जाण्याने पवित्र करून. दिनांते करून, करून साठी आहे कृत्वा. ठीक आहे. संचारपूतानि कृत्वा आपल्या संचाराने पवित्र करून, पुनित करून, पावन करून. दिनांते. दिनांते दिनस्य म्हणजे शेवटी, दिवसाचा शेवट. म्हणजेच काय, आता इथं संध्याकाळ झाली ना आणि संध्याकाळनंतर मग पुढे रात्र सुरू होते म्हणून दिनांते असं आहे. ठीक आहे. दिनांते. सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. निलयाय निवासस्थानाकडे.
निलय, निलय म्हणजेच निवासस्थान. तर निलयाय निवासस्थानाला जाण्यासाठी, गंतुम जाण्यास, गंतुम म्हणजे गमगच्छति गंतुम जाण्यास, प्रचक्रमे वळाली किंवा वळत असे, नेहमीच वळत असे किंवा वळाली, प्रचक्रमे वळत असे. आता पुन्हा एकदा संपूर्ण श्लोकाचा अर्थ सांगतो की आपल्या संचाराने दाही दिशा पवित्र करून कोमल पल्लवाप्रमाणे किंचित ताम्रवर्णाची ती सूर्याची प्रभा आणि मुनींची धेनू सायंकाळी आपल्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी वळत होती. असं एक सुंदर वर्णन केलंय. काय सांगितलं याच्यात की ती गाय जी होती ती गाय तर आधीच दैवी होती, नंदिनी होती, आणि ती नंदिनी गाय ज्यावेळेस तिथून जाते तर ती जाताना काय करते, आपल्या संचाराने दाही दिशांना काय करते, पवित्र करते. आणि पवित्र करत असताना कशाप्रमाणे ती की पल्लव राग तांबरा, तिचा रंग कसा आहे, पल्लव राग तांबरा, म्हणजे ज्याप्रमाणे नवीन जी पानं येतात, पालवी फुटते, त्या नवीन पालवीचा जसा लालसर रंग असतो, तिखट लालसर असा रंग असतो, अगदी तसाच तांबूस रंग त्या गायीचा सुद्धा होता. त्याच वर्णाची ती सुद्धा होती, तांब्र वर्णाची, तांबूस वर्णाची, अशा रंगाची ती गाय होती. आणि त्याच वेळेस ती कशी होती तर सूर्याची प्रभा असलेली अशी ती गाय होती. सूर्याची प्रभा म्हणजे जणू काही तिच्याकडं सूर्याचं एक प्रकारे म्हणूया की आभा, सूर्याचा तेज, सूर्याचा तो कोमल प्रकाश जो संध्याकाळची वेळ, आणि या संध्याकाळच्या वेळेला या दोन्ही गोष्टी काय करतायत, दशोदिशा पवित्र करतायत. कोण कोण तर पहिलं म्हणजे सूर्याची आभा किंवा प्रभा आपण ज्याला म्हणूया, की संध्याकाळ झाली जेव्हा सूर्य अस्ताला जाणार आहे त्यावेळेस सूर्य कसा दिसतो, असा एकदम लालसर तांबूस असाच दिसतो ना. आणि त्याच्यामुळे सगळीकडे काय झालेलं आहे, ते वातावरण तसंच तांबूस झालेलं आहे, नाही का. जसं ते ह्याच्यामध्ये वर्णन आहे की ते अंधाराचे जाळे, नाही का. तर त्या सगळ्या तिथं जे वर्णन केलेलं आहे तसंच एकदम की असं एकदम लालसर रंग सगळीकडे झालेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जणू काही या सूर्याने सुद्धा संपूर्ण दाही दिशांना काय केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ही गाय सुद्धा जी आहे, जी गाय पण कशी आहे, पल्लव राग तांबरा, नवीन पल्लवांच्या रंगाप्रमाणे लाल रंग असलेली अशी ती जी गाय आहे ती सुद्धा आपल्या संचाराने दाही दिशांना पवित्र करत चाललेली आहे किंवा आपल्या निवासस्थानाकडे संध्याकाळी परत निघालेली आहे, परत वळालेली आहे. प्रचक्रमे म्हणजे इथं बघा दोघेही चाललेले, पण सूर्य पण चाललेला आहे आणि गाय पण चाललेली आहे. दोघांचेही रंग पण कसे आहेत, सध्या संध्याकाळी सूर्याचा रंग तांबूस आहे आणि गायचा तर रंग तांबूस आहे, तांबर वर्णाची ती गाय आहे, पल्लव राग तांबरा. आणि मग हे दोघेही ज्यावेळेस आता संचार करतायत पुढे, तर संचार करत असताना दाही दिशांना काय करतायत, ते जणू काही दोघी जण पवित्र करत चालले आहेत. असं एक सुंदर वर्णन इथं कालिदासाने केलेले. आणि म्हणून आपल्या इथं संध्या हा प्रकार आपल्या ऋषी मुनींनी संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे. संध्या का बरं, कारण संध्या म्हणजे जोडणे, नाही का. आपण सांधणे म्हणतो ना आपल्या इथं, किंवा जोडणे, संध्या की जी दोघांना जोडते. मग संध्या कोणाला जोडते, वेगवेगळ्या संध्यात. मग सकाळची संध्या असेल तर ती ह्यांना जोडते, कोणाला रात्रीला आणि दिवसाला. जर संध्याकाळी असेल तर ती दिवसाला आणि रात्रीला अशी जोडते, म्हणून त्याला आपण संध्या असं म्हणतो. आवाज येत नाहीये का माझा? सगळ्यांनी कोणीही आपण दिसतो त्यांना, ठीक आहे. सगळ्यांनी स्वतःला म्यूट करून ठेवा, खाली ऑप्शन आहे. तर असं हे सुंदर वर्णन इथं केलेलं आहे की दोघेही जण
संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण दाही दिशांना पवित्र करत पुढे चाललेले. हा, म्हणून ती आपल्याला संध्या दिली हे सांगत होतं की संध्याकाळ, कारण त्याच वेळेस सूर्य संपूर्ण जगाला जणू काही पवित्र करत चाललेला असतो. एकतर ती सकाळी पण असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल, त्यावेळेस त्याची किरण कशी असतात, शीतल असतात, कोमल असतात, आल्हाददायक असतात. आणि अशा वेळेस आपण त्या सूर्याला नमन केलं पाहिजे. दुपारी 12 वाजता तर सूर्य आपल्याला सहनच होणार नाही. म्हणून हा संध्याकाळचा जो सूर्य आहे तो काय करतोय, आपल्याला तेज, त्याच्या तेजाद्वारे त्याचं तेज जे आहे ते कमी करून आपल्याला पवित्र करत तो चाललेला आहे. म्हणून अशा प्रकारे ही गाय सुद्धा आणि तो सूर्य सुद्धा दोघेही दाही दिशांना पवित्र करत पुढे चाललेले आहेत आपल्या निवासस्थानाकडे. जसं सूर्य पण अस्ताला चाललेला आहे त्याच्या निवासस्थानाकडे, आणि गाय सुद्धा तिच्या निवासस्थानाकडे म्हणजे ऋषींच्या आश्रमामध्ये आता ती परत जात असे. पुढचा श्लोक आहे 16वा. तांदेवता पित्रतिथी क्रियार्थम अन्वययौ मध्यम लोकपालः पभौ च सातेन सतां मतेन श्रद्धेव साक्षात विधिनोपपन्ना. परत एकदा वाचतो. तांदेवता पित्रतिथी क्रियार्थम अन्वययौ मध्यम लोकपालः बभौ च सातेन सतां मतेन श्रद्धेव साक्षात विधिनोपपन्ना. आता खूप सुंदर या श्लोकामध्ये कालिदासाने सांगितलेलं आहे की आपल्या संस्कृतीचा दृष्टिकोन कसा आहे. ही गोष्ट पुन्हा आपल्याला एक दिसते की मध्यम लोकपालः, मध्यम लोकपालः म्हणजे आता हा जो राजा आहे ना, त्या राजासाठी वापरलेला शब्द आहे. मध्यम लोकपालः देवता पित्र तिथी क्रियार्थां तां धेनुं अन्वययौ विधिनोपपन्न साक्षात श्रद्धा इव सा सतां मतेन तेन राज्ञा बभौ. सुंदर. म्हणजे काय म्हणतायत ते की मध्यम लोकपालः, मध्यम लोकाचा जो पालन करता आहे, पालक आहे, पोषण करता आहे. मध्यम लोक म्हणजे कोणतं, तर आपल्या इथं एक संकल्पना होती ना, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असं हे 3 लोक आहेत. मग स्वर्ग हा उत्तम लोक आहे, वरचा लोक आहे. पृथ्वी हा मध्यम लोक आहे आणि पाताळ हा खालचा निम्न लोक आहे, किंवा आपण ज्याला म्हणूया की जो खाली आहे. निम्न म्हणण्यापेक्षा खाली आहे ज्याचं स्थान असा. तर असा हा मध्यम लोकपाल म्हणजेच पृथ्वीचा, मध्यम लोक म्हणजेच पृथ्वीचा भूपालक किंवा राजा, असा हा राजा देवता पित्र तिथी क्रिया. देवता, पित्र म्हणजेच पितर आणि अतिथी, अतिथी म्हणजेच अतिथी गेस्ट, यांच्या कार्यार्थ जिचे प्रयोजन आहे अशा. म्हणजे ती जी गाय आहे ती गाय कशासाठी आहे किंवा तिचं प्रयोजन काय आहे ऋषींच्या आश्रमात असण्यामागे, तर ती गाय देवता असोत, पितर असोत किंवा अतिथी असोत, ह्या तिघांच्याही कामांच्या प्रयोजनासाठी ती गाय तिथं ऋषींनी घेतलेली. आता तिघांची कामं म्हणजे कशी, देवता नाही का. आता देवतांसाठी आपण काय करतो, यज्ञ करतो नाही का. आणि यज्ञामध्ये आपल्याला हवीर द्रव्य म्हणून हे पंचामृत वगैरे या गोष्टी लागतातच. ज्या गायीपासून पंचगव्य आपण ज्याला म्हणूया त्या सगळ्या उत्पन्न होतात. किंवा मग यज्ञामध्ये जे हवन कुंडामध्ये गोवऱ्या आपल्याला लागतात नाही का, किंवा अजून जे पण काही, त्या सगळ्यासाठी गायीचा उपयोग आहे. म्हणून देवता, तर देवतांच्या कार्यासाठी, देवतांच्या कार्याच्या हेतूसाठी त्या गायीला पाळलेली, म्हणजे त्या ऋषींनी ती गाय आपल्या जवळ ठेवली होती. कशासाठी, तर देवता, पितर आणि अतिथी या तिघांच्याही कार्यासाठी, या तिघांच्याही प्रयोजनासाठी त्याने तिथं ठेवलेली आहे. तर पहिलं देवता, देवतांसाठी काय, तर यज्ञ. देवतांना आपण त्यांचं काम काय आहे, त्यांना कसं प्रसन्न करतो, तर यज्ञाद्वारे. ठीक आहे. म्हणून तो यज्ञ करण्यासाठी ती गाय ऋषींनी ठेवलेली होती. दुसरी गोष्ट काय की पितर, पितरांचं काय काम आहे किंवा पितरांच्या साठी काय प्रयोजन आहे इथं, तर आपण पितरांसाठी श्राद्ध घालतो नाही का. पितरांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध म्हणा किंवा रोजचा एक बली चढवतो आपण. बली म्हणजेच एक घास पितरांना त्यातला देतो आपल्या अन्नातला रोज.
5 जणांना म्हणजे आपण जेवणापूर्वी 5 जणांना नमस्कार करून मग ते जेवण जेवलं पाहिजे. त्याच्यातले एक पितर असतात म्हणून आपण पितरांना एक नैवेद्य दाखवतो. आता सध्या ती आपल्याकडे पद्धत उरलेली नाहीये, खरं आपण केलं पाहिजे तसं, की आजही आपल्या इकडं गावाखेड्यामध्ये म्हणा किंवा जर आपण पाहिलं ना की वेगवेगळे असतात ना, गोग्रास असतो, काकबुली असतो किंवा अजून असे वेगवेगळे हे असतात. तर दिवाळीच्या वेळेस वगैरे जसं आपण बघतो किंवा काही सण उत्सव असला ना की त्या दिवशी आपण काय करतो, घरात आई काहीतरी स्वयंपाक बनवते पुरणपोळ्यांचा, आणि मग तो स्वयंपाक झाला की मग आई म्हणते हा आता ह्याच्यातला एक नैवेद्य तिकडं जो उकिरडा आहे त्या उकिरड्यावरती ठेव, एक नैवेद्य तुळशीपाशी ठेव, एक नैवेद्य गाईला ठेव, एक नैवेद्य कुठेतरी असं बाहेर अतिथीला ठेव, किंवा एक नैवेद्य मंदिरात ठेव, एक नैवेद्य घराच्या चुलीला ठेव, असं एक असायचं नाही का. असे चांगले 10-12 नैवेद्य करून ते द्यायचे आणि सगळीकडे ठेवायला सांगायचे. ही आपली संस्कृती होती की ज्याच्यामध्ये मला माझ्या पितरांना सुद्धा नेहमी संतुष्ट करता आलं पाहिजे. आता आपल्याला ते काम रोज नको वाटतं म्हणून आपण सध्या ते उत्सव सण समारंभापुरतच मर्यादित ठेवलेले. रोज आपण ह्या गोष्टी कुठून करणार नाही का, आपल्याला एवढा वेळ कुठं असतो, आपल्याला नोकरी धंदा ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण प्राचीन काळातले लोक मात्र या सगळ्या गोष्टींचं रोजच्या रोज पालन करायचे. आपण पण कुठंतरी ही संस्कृती पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ह्याच्यातून नकळत आपल्याला सांगतात की देवता, पित्र म्हणजेच पितर, आपली जी पितर आहेत त्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी जे श्राद्ध घालतात. आणि अतिथी म्हणजे नाही, आज आपण कोणालाही अतिथी म्हणतो. अतिथी म्हणजे गेस्ट, आला आमच्याकडे गेस्ट आला म्हणजे अतिथी आला असं नाही. अतिथी कधी म्हणतात की ज्याची येण्याची कोणतीही तिथी नसते नाही का. अतिथी म्हणजे ज्याच्या येण्याची कोणतीही तिथी निश्चित नसते, त्याच्या येण्याचा कोणताही काळ निश्चित नसतो, त्याला अतिथी म्हणतात नाही का. आज आपल्याकडे हा ते पाहुणे फोन करून सांगतात आधी, हा मी एवढ्या वाजता येणार आहे बरं का, असं येणार आहे बरं का, मला घ्यायला ये बरं का, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि मग आपण म्हणतो हो आमच्या घरी अतिथी आले, त्याला अतिथी नाही म्हणतो. अतिथी म्हणजे कोण की ज्याच्या येण्याची वेळ निश्चित नसते, तिथी निश्चित नसते, तारीख वार जे काही असेल काहीही निश्चित नसतं, अचानक जो येतो तो अतिथी आहे. आणि असा जो अतिथी येईल नाही का, आपल्या घरी आता माहितीये पाहुणे येणार आहे, ह्या गोष्टी येणार आहेत, तर त्याचा आपण स्वागत सत्कार सगळ्या गोष्टी आधी तयार करूनच ठेवतो ना. माहिती अमुक पाहुणे येणार आहे, मग आपण आधी दुकानातून श्रीखंड आणून ठेवतो, आधी पुरातून जे काय असं सगळे नाही का व्यवस्थित सोपस्कार सगळे करून ठेवतो. पण त्याला अतिथी नाही म्हणत. अतिथी म्हणजे काय की जो न सांगता अचानकपणे येतो तो अतिथी. ठीक आहे. आणि आता असं न सांगता अचानक येतो म्हणजे असं काय कोणी येतो अशातलाही भाग नाही, की ज्याच्या जीवनाला काहीतरी ध्येय आहे, त्या ध्येयासाठी जो निघालेला आहे आणि त्या ध्येयामध्ये जात असताना म्हणजे काही वेळासाठी विश्राम म्हणा किंवा इतर काही कामांसाठी जेव्हा तो माझ्या घरी येतो तेव्हा तो अतिथी नाही का. नाही तर आता तुम्ही म्हणाल चला मी पण अतिथी होतो, कोणाला फोन करणार नाही, अचानक त्याच्या घरी जाऊन बसणार आहे, मी आलो तुझा अतिथी, असं होत नाही. अतिथी म्हणजे आता जुन्या काळात काय व्हायचं, हे लोक तीर्थयात्रांना जायचे, काहीतरी भगवंताचे विचार गावोगावी घेऊन जायचे नाही का. आणि गावोगावी जात असताना जे काय त्यांची वारी असेल, इतर ज्या काही सगळ्या तीर्थयात्रा असेल, ज्या काही सगळ्या गोष्टी असतील, ते जात असताना कुठेतरी एक विश्राम पाहिजे, मुक्काम पाहिजे नाही का. कारण सोबत शिदोरी जरी नेली तर महिन्याभराची शिदोरी कुठं तो सोबत घेऊन जाणार आहे, मग त्याच्यासाठी तर त्याला 4 बैलगाड्या न्यायला लागतील, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ना. आणि मग ते देवाचं काम बाजूला राहिलं नाही, नको तोच उद्योग चालू राहील. म्हणून ही एक संकल्पना आली होती अतिथी नाही का. आजही आपण जर पाहिलं वारकरी संप्रदायामध्ये तर की ज्यावेळेस लोक आता इथून पुण्यातून पालखी निघते किंवा अजून कुठून पालख्या निघतात, तर पालखीला ज्यावेळेस आपल्या गावातून येते, जिथं पण जात असते ना पालखी पुढं, तर प्रत्येक जण आपल्या गावातून काहीतरी ते पालखीचे जे पदाती सगळे असतात, जे काही पायवारीला सगळे निघालेले लोक असतात, तर त्यांना काहीतरी देण्याचा मानस असतो प्रत्येकाचा. नाही मी ह्याची सेवा करेल आणि मग ह्याची सेवा केली तर आपोआपच माझी सुद्धा पंढरीची वारी होईल वगैरे, असं त्यांच्या मनातला तो भाव असतो नाही का. आणि आज आता आपल्याकडे सगळ्या तिथी निश्चित झालेल्या आहे. या तिथीला आळंदीतून निघणार, या तिथीला देहूमधून निघणार,
आणि या तिथीला पंढरपूरला पोहोचणार नाही का, सगळं ते आधीच आपण कॅलेंडर छापून दिलेलं असतं की या तारखेला अमुक अमुक वाजता इथं मुक्काम आहे वगैरे वगैरे सगळं. आता त्याच्यातलं जे आतिथ्य आहे ना ते सगळं निघून गेलं. पण जे जुन्या काळात होतं ना, न सांगता तो चाललेला आहे आणि अचानक ज्यावेळेस यायचा तेव्हा ते खरं आपली परीक्षा असायची आणि तेव्हा तो अतिथी सत्कार, तेव्हा त्याला आश्रय देणं, तेव्हा त्याची सेवा करणं, तेव्हा त्याचं काय आपण म्हणूया की सगळे सोपस्कार पार पाडणं, हे जो करेल ना तो खरा अतिथीचा सत्कार आहे असं आपण म्हणूया. म्हणजे आपल्याकडे जे अतिथी देवो म्हटलेलं आहे, अतिथी देवो भव, तो असा अतिथी ठीक आहे की जो या कामासाठी निघालेला आहे. उद्या मी एखाद्या ठिकाणी चोरी करायला निघालोय, 4 गावांमध्ये चोऱ्या केल्या, आता पुढच्या गावात चोरीला जायचंय मला, मग त्याच्यासाठी मी आज जरा मी तुमच्याकडे विचार करतो, माझा आदरातिथ्य करा, ते नाही. अरे त्याचं पण ध्येय आहे ना, एक चोरी करणं हे त्याचं ध्येयच आहे. पण ध्येय त्याला म्हणतात की ज्याचं महापुरुष ध्यान करतात त्याला ध्येय म्हणतात. ठीक आहे, असं हा आपला विषय नाही आता एवढा मोठा, फक्त थोडक्यात की अतिथी, त्या अतिथींच्या सत्कारासाठी बरोबर असे ही जी 3 काम आहेत, तर या 3 कामासाठी म्हणजेच काय, पहिलं याग यज्ञ कोणासाठी, देवांसाठी. दुसरी गोष्ट आहे श्राद्ध कोणासाठी, पितरांसाठी. आणि तिसरी गोष्ट आहे दान, जो काय अतिथी येतो मग त्याला अन्नदान असेल, पाणीदान असेल, किंवा त्याला जे पण काही पाहिजे असेल अतिथीला, तो ज्यावेळेस प्रवासामध्ये निघालेला आहे, भगवंताचं नाव घेऊन पुढे चाललेलं आहे, त्यावेळेस त्याला जे काय हवं असेल तर ती गोष्ट देणं म्हणजे हे दान. ठीक आहे, तर असा हा अतिथी, देवता आणि पितर या तिघांच्याही कार्याच्या प्रयोजनासाठी, या तिघांच्याही कार्यासाठी फक्त आणि फक्त ऋषींनी काय केली होती, ही गाय आपल्याकडे ठेवलेली होती. त्यांना तिच्यातून दुसरं काहीच नव्हतं पाहिजे नाही का. आज आपण एक गुरु पाळतो की नाही, पण आपण कशासाठी पाळतो, चला ही गाय ना गावठी गाय रोज फक्त काय 2, 3, 4 लिटर दूध देते, नाही मग हिच्यापेक्षा आपण जर्सी घेऊ का, मस्त एक दिवसाचं 10,000 लिटर दूध देणार आणि तेवढाच आपला व्यापार चांगला होईल, 4 पैसे जास्त येतील, एखादा बंगला बांधून हे घेऊ ते घेऊ नाही. आपल्या डोक्यामध्ये हा असतो. आपण पण गोपालन करतोय आणि वशिष्ठांनी पण गोपालन केलेलं. पण दोघांच्या गोपालनाच्या हेतूमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे, तो आपण इथं जाणून घेतला पाहिजे. आणि ही गोष्ट कधी होईल, जेव्हा मी माझ्या प्रत्येक कृतीच्या पायामध्ये जर भक्ती ठेवेल. ऋषींनी ती गाय पाळलेली का, तर ती पाळण्यामागे त्यांच्या मनामधला जो हेतू होता तो भक्तीचा होता, बुद्धीमध्ये जो हेतू होता तो भक्तीचा होता. अगदी शुद्ध अंतःकरणाने ते करत होते. आणि आपला पण एकदम शुद्ध अंतःकरणाने व्यापाराचा हेतू असतो. ही गोष्ट थोडीशी आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी इथं हे सांगितले की देवता, पितर आणि अतिथी यांच्या कामासाठी म्हणजे यज्ञ, श्राद्ध आणि दान या 3 गोष्टींसाठी त्यांनी त्या गायीचं पालन केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे तिची जी गरिमा होती, त्या गायीचा जो गौरव होता, त्या गायीचं जे श्रेष्ठत्व होतं ते वशिष्ठांच्या आश्रमामध्ये टिकून होतं, जे की आपल्या गोठ्यामध्ये नसतंय. नाही, आपल्या गोठ्यामध्ये आपण गाय पाळतो पण का, फक्त आणि फक्त व्यापारी दृष्टिकोनाने. तसं नाही झालं पाहिजे. ते तर करायचंच आहे आपल्याला, दूध काय तिथं फेकून द्यायचंय किंवा हे करायचं असं नाहीये, ते वापरायचंच आहे आपल्याला. फक्त त्या गायीचं पालन करताना, पोषण करताना मला माझा दृष्टिकोन बदलायचा. ठीक आहे, असा व्यापारी दृष्टिकोन नसावा, तिथं उपासनेचा दृष्टिकोन असावा. अशा त्या धेनूच्या अन्वज्ञयो, अशा त्या धेनूच्या पाठोपाठ गेला. कोण गेला, मध्यम लोकपालक. तो जो राजा होता, तो राजा देवता, पितर आणि अतिथी यांच्या कार्याचं जिथे प्रयोजन आहे अशा त्या धेनूच्या पाठोपाठ जेव्हा गेला तेव्हा अन्वज्ञयो, त्यावेळेस तेव्हा काय झालं, सतामतेन तेन म्हणजे सज्जनांना मान्य असलेल्या त्या राजामुळे. सतामतेन तो राजा कसा होता, सर्व सज्जनांना मान्य असा राजा होता. नाही का, सज्जन म्हणजेच कोण, जे पण सतचं ध्यान करतात असे लोक सज्जन, म्हणजे ज्यांच्या चिंतनात नेहमी सत
आता सत म्हणजे काय, या जगामध्ये एकच गोष्ट सत आहे, ती म्हणजे परब्रह्म. त्या परब्रह्माचं जे लोक, ज्या भगवंताचं जे लोक ध्यान करतात, चिंतन करतात, मनन करतात, त्याला सज्जन म्हणतात. आज आपण हा जो सज्जन शब्द आहे ना, हा सज्जन शब्द एकदम गुळगुळीत करून टाकला आपण. म्हणजे त्या शब्दाचं आपण ज्याला म्हणूया की डिव्हॅल्युएशन आपण म्हणूया ना, किंवा अवमूल्यांकन, त्या शब्दाचं अवमूल्यांकन केले आपण कोणालाही सहज सज्जन म्हणतो नाही का. किती सज्जन आहे बरं, सज्जन त्याला नाही म्हणत, सज्जन त्याला त्याच्यासाठी एक सभ्य असा एक वेगळा शब्द आहे, ज्याला आपण आपल्याला सज्जन म्हणायचं असताना त्याच्यासाठी सभ्य आहे, किंवा इंग्लिशमध्ये आपण जेंटलमॅन वगैरे असं, तर तसा शब्द आहे. पण सज्जन, जो सतचं ध्यान करतो त्याला सज्जन म्हणतात. आणि सत म्हणजे कोण आहे, ते अद्वैत तत्व किंवा ते परब्रह्म, ते सच्चित आनंद स्वरूप असणारं तत्व जे आहे त्याचा जो ध्यान करतो तो सज्जन. ठीक आहे. आणि अशा सज्जनांना, अशा सत्पुरुषांना, अशा महापुरुषांना मान्य असलेला तो राजा. आता राजा सगळे होतात, आजपर्यंत हजारो राजे होऊन गेले, लाखो राजे होऊन गेले, पण सगळे सज्जनांना मान्य होते का, हा मोठा प्रश्न आहे. आजही राज्यकर्ते राज्य करतात, प्रत्येक राज्यावरती म्हणा, प्रत्येक देशावरती म्हणा, पण हे सगळे सज्जनांना मान्य आहेत का. सज्जन म्हणजेच कोण, परत सांगतो की जे सतचं ध्यान करतात. मग कोण आहेत, हे सगळे ऋषी आहेत, संत आहेत, मुनी आहेत, हे सगळे लोक आहेत. त्यांना हे राज्य मान्य आहेत का, हे राजे मान्य आहेत का, तर त्यांना आपण म्हणूया सत्पुरुषांना मान्य असलेले राजे. पण हा दिलीप राजा मात्र असा होता की त्याच्यावरती एकही कलंक नव्हताच, कोणत्याही प्रकारचा. आणि कलंक नव्हता एवढंच नाही, तर काहीतरी विशेष सुद्धा त्याच्याकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये होता, म्हणून तो एक आदर्श राजा होता. असा हा आदर्श राजा, सज्जनांना मान्य असलेला, सत्पुरुषांना मान्य असलेला, त्या राजामुळे सा म्हणजे ती धेनू, ती गाय, विधिनोपपन्ना, सुंदर आहे, विधिनोपपन्ना साक्षात श्रद्धेव बभौ, विधिना उपपन्ना साक्षात श्रद्धा इव बभौ, म्हणजे विधीने युक्त असलेल्या, विधिनोपपन्ना विधीने युक्त असलेल्या, साक्षात श्रद्धेव साक्षात श्रद्धेप्रमाणे, बभौ शोभू लागली. म्हणजे विधीने युक्त असलेल्या साक्षात श्रद्धेप्रमाणे शोभू लागली. कोण शोभू लागली, ती गाय शोभू लागली. त्या गायीसाठी दिलेली ही उपमा, दोघांची तुलना दिलेली. आता बघा किती सुंदर वर्णन आहे की जणू काही विधियुक्त असलेल्या साक्षात श्रद्धेप्रमाणे ती गाय शोभत असे. आता विधियुक्त श्रद्धा असलेली म्हणजेच कशी, आता विधी, विधी कशाला म्हणतात आपण, विधी हा शब्द आहे ना, खूप ज्याला आपण म्हणूया विधी शब्दाचा आपण तसंच केलेलं आहे. आपण विधी हा शब्द आहे ना, कृती ह्या अर्थाने वापरतो सध्या. कसं आता बऱ्याच ठिकाणी ते मी, मला ते खूप हे आहे, व्हिडिओ आपण किंवा टीव्हीवरती ह्याच्यावरती आपण बघतो, मग त्याच्यामध्ये ना जे समजा काही रेसिपीज वगैरेचे व्हिडिओ असतात ना, खाण्याचे पदार्थ जे बनवतात काहीतरी, आणि त्याच्यामध्ये सांगतात, मग तिथं ते देतात ना की हा पदार्थ बनवण्याची विधी, असा शब्द देतो आपण तिथं, विधी. तर विधीचा अर्थ तसा नाहीये, तो काय, हा पदार्थ बनवण्याची कृती किंवा क्रम असं आपण तिथं म्हणूया, पण त्याला विधी नाही म्हणता येणार. विधी कशाला म्हणतात, विधी म्हणजे आता विधी शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात नाही का. आता विधात्याला जे मान्य आहे ती विधी, किंवा मग वैदिक परंपरा किंवा वेदांना मान्य असलेला तो विधी, किंवा त्याला विधी आपण म्हणूया, किंवा वेदांनी सांगितलेल्या गोष्टी त्याला आपण विधी म्हणूया. हा खरा विधीचा अर्थ झाला. आणि मग असं असताना जर तो विधी असेल, आता वेदांनी सांगितलेला तो विधी आहे. आता विधी म्हणजे काय, वेदांनी सांगितलंय की समजा आपल्याला परत असं वाटेल, आता वेदांनी सांगितलेला विधी म्हणजे काय, तर यज्ञामध्ये समजा तूप टाका, हवन करा, हे करा. विधी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ते येतं. पण विधी म्हणजे तसं नाही. विधी म्हणजे वेदांनी आखून दिलेला रस्ता, वेदांनी आखून दिलेले नियम, वेदांनी आखून दिलेली विचार प्रणाली, त्याला आपण विधी म्हणूया.
जी बुद्धिगम्य असते. ठीक आहे, बुद्धिगम्य म्हणजे जिच्यामध्ये आपण बुद्धी पुरेपूर लावून आणि बुद्धीच्या कसोटीवरती खरी उतरते. म्हणून आपण वेदांना काय म्हणतोय, वेदवाक्य हे शब्द प्रमाण. का बरं शब्द प्रमाण आहे? कारण तिथे आपली बुद्धी तशी लावण्याची गरज नाही, आणि जरी आपण लावली तरी शेवटी ते जे आहे वेद जे सांगतायत ती गोष्ट खरीच ठरणार नाही का. त्यामुळे ते त्याला शब्द प्रमाण म्हणतो आपण, की ते एकाला बाधित आहे. कोणतंही स्थळ, कोणताही काळ, कोणतीही वेळ किंवा कोणताही व्यक्ती, कोणताही समाज, प्रत्येकासाठी ते वाक्य लागू पडतेच नाही का. असं त्याला विधी वाक्य म्हणतो आपण. आणि ती विधी वाक्य ही वेदांची असतात. आणि अशा विधीने युक्त असलेल्या साक्षात श्रद्धेप्रमाणे नाही का, श्रद्धा ठेवायची. आता ही श्रद्धा ठेवत असताना कशा प्रकारे ठेवायची, तर विधीने युक्त असलेली नाही का. की श्रद्धा जर मी विधीने युक्त नसलेली ठेवली किंवा अविधीयुक्त श्रद्धा जर ठेवली तर काय होणार आहे, हळूहळू त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होणार. म्हणून आपल्याला श्रद्धेमध्ये बुद्धी ठेवायची. म्हणून आपल्याला सगळ्यांना गणपतीची उपासना का बरं दिली, याच्यासाठी की गणपतीचा एक दात पूर्ण आहे आणि दुसरा दात काय आहे, अर्धा आहे. मग हा अर्धा दात जो आहे तो कशासाठी आहे, तो बुद्धीचा आहे. आणि जो पूर्ण दात आहे तो कशाचा आहे, श्रद्धेचा आहे. मग असा पूर्ण श्रद्धेचा दात आणि अर्धा बुद्धीचा दात, असं का बरं. आता अर्धा बुद्धीचा दात जो आहे तो त्याचा पण अंकुश या श्रद्धेवरती असला पाहिजे, म्हणून तो अर्धा दात ठेवलेला आहे. आणि मग त्याच्यातला अर्धा दात कोणता तुटून पडलेला आहे नाही का. बुद्धीचे जर दोन भाग केले आपण, एक सद्बुद्धी म्हणूया आणि एक कुबुद्धी म्हणूया. दोन्ही प्रकारची बुद्धी आहे, पण मग जो सद्बुद्धीचा भाग आहे ना तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि दुर्बुद्धी म्हणूया, कुबुद्धी म्हणूया, हा जो भाग आहे अर्धा, तो भाग काढायचा आहे नाही का. म्हणून जो गणपतीचा अर्धा दात आहे तो त्याच्यासाठी सद्बुद्धीचा, आणि जो पूर्ण दात आहे तो कशाचा आहे, श्रद्धेचा आहे. श्रद्धा ही नेहमी पूर्ण असली पाहिजे. तिथं 0.1% सुद्धा किंवा 0.0001% सुद्धा अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला शंका नको, संशय नको. श्रद्धा ही पूर्णच पाहिजे. जसं नाही का, हा मी समजा एखादी स्त्री आली उद्या आणि ती म्हटली की मी पतिव्रता आहे. पतिव्रता आहे, पण पतिव्रता आहे म्हटल्यावरती पण लागलाच नाही पाहिजे नाही का. मी पतिव्रता आहे पण 0.001% नाहीये, म्हणजे काय झालं, म्हणजे तू पतिव्रता नाहीच ना. मग तसंच ही गोष्ट पण अगदी की 100% श्रद्धा कशी पाहिजे, मला 100% श्रद्धा पाहिजे. आणि त्या 100% श्रद्धेसोबत बुद्धीचा पण अंकुश त्याच्यावरती पाहिजे, बरोबर. मग आता अशी असलेली श्रद्धा, जे बुद्धीचे वेगवेगळे प्रकार आहेत. गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलेले की 3 प्रकारचे आहे बुद्धी, की प्रवृत्तींच, निवृत्तींच, कार्याकार्ये भयाभये, बंधम मोक्षंच या व्यक्ती बुद्धी पार्थ सात्विकी, यया धर्मम धर्मंच कार्यंचा कार्यमेव च, अयथावत् प्रजानाति बुद्धी पार्थ राजसी, अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता, सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धिस्ता पार्थता असते. असे 3 प्रकार सांगितले बुद्धीचे, एक सात्विक बुद्धी, एक राजसिक बुद्धी आणि एक तामसिक बुद्धी. आता ह्याच्यापैकी इथं जी मला विधियुक्त श्रद्धेसोबत असलेली बुद्धी जी पाहिजे नाही का, बुद्धियुक्त श्रद्धा जी पाहिजे, मग त्याच्यासाठी मला कोणती बुद्धी पाहिजे, तर ती बुद्धी म्हणजे ही सात्विक बुद्धी पाहिजे. ठीक आहे. काय सांगतायत ते की प्रवृत्तींच्या, निवृत्तींच्या, कार्याकार्ये भयाभये, बंधम मोक्षंच या व्यक्ती बुद्धिस्ता पार्थ सात्विकी, की अरे अर्जुना, हीच खरी सात्विक बुद्धी आहे. कोणती सात्विक बुद्धी आहे, की जी प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे एखाद्या कामामध्ये जोडलं जाणं, प्रवृत्ती त्याच्याकडे वृत्ती असणं, आणि निवृत्ती म्हणजे त्याच्यातून परत मागे येणं नाही का. म्हणून आपल्या इकडे रिटायरमेंटला आपण निवृत्ती म्हणतो. का बरं, कारण त्याच्यातून आपण आता मागे आलोय, बस झालं, त्या कामापासून आता मी स्वतःला सोडवतोय. आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये जॉईन होतो त्याला प्रवृत्ती म्हणतो. तर हे प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रवृत्तींच्या, निवृत्तींच्या, कार्याकार्ये, कार्य आणि अकार्य. म्हणजे प्रवृत्ती काय आहे, म्हणजे कोणती गोष्ट मी करावी,
आणि निवृत्ती काय आहे, कोणत्या गोष्टीपासून मी निवृत्त व्हावं. बरोबर. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्ये, कार्य आणि अकार्य म्हणजे करण्यायोग्य गोष्ट कोणती आहे आणि न करण्यायोग्य गोष्ट कोणती आहे. कार्याकार्य भयाभये, नाही का, की कोणत्या गोष्टीपासून मला भीती वाटली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीची मला कधीच भीती नाही वाटली पाहिजे, किंवा अशा या सगळ्या गोष्टी आहेत प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्य भयाभये बंधम मोक्षांच्या या व्यक्ती, नाही का. मी कुठं बांधला गेलो पाहिजे आणि कशातून मी मुक्त झालो पाहिजे, नाही का, कशाद्वारे मी बंधनात अडकेल आणि कशाद्वारे मी मुक्त होऊ शकेल, असा जो सगळा विचार आहे, नाही का, हा सगळा विचार जी बुद्धी करू शकते किंवा जी बुद्धी करते तिला सात्विक बुद्धी म्हटलेलं आहे. आणि अशाच प्रकारची ही सात्विक बुद्धी या श्रद्धेसोबत असली पाहिजे. बरोबर. आता पुढचे जे नसलं पाहिजे, नाही का, काय असलं पाहिजे हे तर आहे, पण त्याच्यासोबत काय नसलं पण पाहिजे, त्याच्यासाठी फक्त हे श्लोकाचा दोन आता आपण परत थोडं 2 मिनिटात सांगतो. काय म्हणतात ते पुढं. यया धर्मम धर्मंच कार्यंचा कार्यमेवच अयथावत प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी. यया धर्मम धर्मंच कार्यंचा कार्यमेवच अयथावत प्रजानाति. आता जो ह्याच गोष्टी आहेत कोणकोणत्या, प्रवृत्ती निवृत्ती कार्य अकार्य भय अभय बंध मोक्ष, नाही का, तर ह्या सगळ्या गोष्टींना जो व्यवस्थित जाणत नाही, पहिला काय करतोय सात्विक बुद्धीवाला, या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित जाणतोय आणि त्याप्रमाणे स्वतःचा जीवन विकास करतोय. दुसरा जो आहे राजसिक बुद्धीवाला, तो काय करतोय, तो या गोष्टींना नीट जाणत नाहीये, त्याला या गोष्टी माहित नाहीये, पण मग जसं जमेल तसं काहीतरी तो पालन करतोय. मग त्यातून कधी चुका घडतायत पण किंवा कधी बरोबर पण होते, का त्याला माहित नाहीये ना नीट, म्हणून ही बुद्धी काय झाली, राजसिक बुद्धी. आणि तिसरी आहे अधर्मं धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धिस्सा पार्थ तामसी. असं भगवंत म्हणतात की अधर्मं धर्ममितिया, की जो अधर्म आहे ही गोष्ट माहिती आहे पण तरी सुद्धा तोच धर्म ज्याला मान्य आहे किंवा त्याला जो धर्म मानतोय, अधर्माला जो धर्म मानतोय, अशी जी बुद्धी आहे अधर्मं धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश, नाही का, जे पण काही सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ असेल अगदी त्याच्या विरुद्ध वागणारा, अगदी त्याच्या विरुद्ध करणारा, अशी ज्याची बुद्धी आहे, नाही का, शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या अगदी विरुद्ध करणारा, अशी ज्याची बुद्धी सांगते तो म्हणजे काय आहे, तामसिक बुद्धीचा. आता मग गणपतीचा जो पूर्ण दात आहे तो श्रद्धेचा आहे आणि अर्धा जो दात आहे त्या अर्ध्या दातामध्ये फक्त सात्विक बुद्धी ही ठेवलेली, बाकीची राजसिक आणि तामसिक ही बुद्धी तिथून काढून टाकलेली, नाही का, म्हणून तो अर्धा दात तुटलेला आहे. मग आपल्याला पण जीवनात तसंच आहे. गणपतीची उपासना का बरं आहे, कारण त्याच्या जीवनातून ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायच्या आहेत, ह्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. त्याचे लहान तोंड असेल, त्याचं मोठं पोट असेल, त्याचे मोठे कान असतील, त्याचे लहान डोळे असतील, त्याचे छोटे पाय असतील, त्याचं वाहन उंदीर असेल, किंवा ज्या पण काही सगळ्या गोष्टी असतील त्या प्रत्येकातून मला काहीतरी शिकायचं आणि ही शिकवण देणारी आपली संस्कृती आहे. फक्त आज आपल्याला ह्या गोष्टी माहित होत नाही आणि आपण आलाय गणेशोत्सव म्हणून केला साजरा, ठेवला गणपती समोर, असं नाही. त्याच्यातून मला ह्या सगळ्या गोष्टी समजून उमजून मग त्याची उपासना करायची, त्याची पूजा अर्चा करायची, त्याची भक्ती करायची, असो तो विषय नाही आपला. तर अशाप्रमाणे विधियुक्त असलेल्या श्रद्धेप्रमाणे साक्षात ती काय काय होती, शोभत होती. श्रद्धा ही जर विधियुक्त नसेल, नाही का, वेदांनी सांगितलेल्या बुद्धिगम्य रस्त्याने युक्त असलेली जर श्रद्धा नसेल तर काय होणार आहे, त्या श्रद्धेचं रूपांतर अश्रद्धेमध्ये होणार आहे. आणि अश्रद्धेमध्ये झाल्यानंतर मग काय आहे की मी डोळे झाकून त्या गोष्टीला फॉलो करत राहणार, त्याच्या मी कधीच प्रतिप्रश्न करणार नाही किंवा कधीच त्याला पुढे विचारणार नाही, नाही का. श्रद्धा पाहिजेच. स्वतः शंकराचार्य होते, स्वतः शंकराचार्यांची काही श्रद्धा कमी होती का? त्यांचं कोणतंही स्तोत्र आपण उचललं किंवा कोणतंही लिखाण आपण जर त्यांचं उचललं तर श्रद्धेनेच पूर्ण भावाने परिपूर्ण असं भरलेलं आहे ते. पण तरी असे शंकराचार्य काय म्हणतायत, आता ते शंकराचार्य म्हणजे काय, वेदांचा पुत्र त्याला म्हणूया आपण, पण ते सुद्धा म्हणतायत की जर उद्या मला वेदांनी येऊन सांगितलं की अग्नी हा थंड आहे, साक्षात कोण सांगताय, वेद सांगतायत की जे शब्द प्रमाण आहे, त्यांना नॉट टू क्वेश्चन व्हाय,
असं आहे. पण तरी त्या वेदांनी जरी सांगितलं मला की अग्नी थंड आहे, तरी सुद्धा मी ते मान्य करणार नाही. मी त्या अग्नीची परीक्षा घेईन आणि मग जर मला वाटलं की अग्नी हा उष्ण आहे, तर मी त्यावेळेस वेदांना सुद्धा विरोध करेन, वेदांच्या सुद्धा विरोधात उभं राहील. म्हणजे ही बुद्धिगम्यता पण पाहिजे आणि त्याच बुद्धीसोबत श्रद्धा सुद्धा पाहिजे. म्हणून सांगता येतं की विधीने युक्त असलेली श्रद्धा असं. तर मग तसं माझं जीवन असलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये श्रद्धास्थान असलंच पाहिजे. श्रद्धा माझ्या जीवनात ही असलीच पाहिजे. श्रद्धेचे पण हे 3 प्रकार सांगतायत गीता. त्रिविधा भवती श्रद्धा. हे आता तो नाही सांगत बसतो तुम्हाला, ते पुढं आहे गीता. आपण तुम्ही जेव्हा वाचाल, ज्याला इंटरेस्ट असेल तो जाऊन वाचेल तिथं. तर हे श्रद्धेचे पण 3 प्रकार आहेत. मग त्याच्यातली जी सात्विक श्रद्धा आहे आणि जी सात्विक बुद्धी आहे, त्या ज्याप्रमाणे एकमेकांसोबत असतात आणि अशा सात्विक बुद्धीने युक्त असलेली सात्विक श्रद्धा ज्याप्रमाणे शोभून दिसते, अगदी त्याचप्रमाणे ही गाय सुद्धा काय होत होती, शोभून दिसत होती. असं हे वर्णन आहे. सुंदर वर्णन सांगतात ते. काय की गाय कशामुळे शोभून दिसत होती? कारण ती गाय त्या राजासोबत जात होती ना. आणि राजा हा कसा होता, तर जसं आपण आधी पाहिलं ना, राजाचे सगळे गुण गेल्या सर्गामध्ये पाहिले आपण, की असा शस्त्र पारंगत वगैरे 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 असे खूप सगळे गुणांनी युक्त असलेला तो राजा आहे. म्हणजेच कसा, त्याला विधियुक्त असलेला असा तो राजा आहे. वेदांनी सांगितलेल्या रस्त्यावरती चालणारा असा तो राजा आहे. आणि मग त्यासोबत ही गाय पण कशी आहे, अशी श्रद्धावान नाही का, जी आपल्यासाठी वत्सल बनलेली आहे, अशी ती गाय. मग ज्याप्रमाणे तो त्या राजामुळे या गायची शोभा अजून वाढलेली होती, त्याचप्रमाणे कशाप्रमाणे वाढलेली होती, तर ज्याप्रमाणे विधियुक्त बुद्धीने श्रद्धेची शोभा वाढते, अगदी त्याचप्रमाणे या राजाच्या सोबत असल्यामुळे त्या गायची सुद्धा एक प्रकारे शोभा वाढलेली आहे. ठीक आहे. असा हा सुंदर श्लोक कालिदासांनी इथं सांगितलेला आहे. पुढे जाऊया आपण 17वा श्लोक. सपल्वलोत्तीर्णवराह यूथान यावास वृक्षो उत्थान यावास, हा आता ते आवास आहे. वृथान यावास वृक्षोन्मुख बर्हिणानि ययो मृगाध्यासित शाद्वलानि श्यामाय मानानि वनानि पश्यन्. परत वाचतो. सपल्वलोत्तीर्णवराह यूथान यावास वृक्षोन्मुख बर्हिणानि ययो मृगाध्यासित शाद्वलानि श्यामाय मानानि वनानि पश्यन्. सुंदर. म्हणजे आता हा जो 17वा श्लोक आहे, त्या 17व्या श्लोकामध्ये काय सांगतात ते, की हा आता जो राजा आहे तो गायीसोबत चाललेला आहे, शोभून दिसते आहे गाय वगैरे, हे आपण आधीच्या श्लोकात पाहिलं. आता त्याच्या पुढे ते म्हणतात की पल्वलोत्तीर्ण वराह युथानि आवास वृक्षोन्मुख बर्हिणानि मृगाध्यासित शाद्वलानि श्यामायमानानि वनानि पश्यन् सन ययौ. असं म्हणतात की अशा प्रकारे सगळे गेले. काय कुठे गेले, तर पल्वलोत्तीर्ण वराह यूथानि. पल्वल म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जंगलामध्ये असलेली जी दलदल असते ना, जंगलामध्ये थोडा काही भाग असा असतो दलदलीचा, किंवा जिथं पाणी साचूनच राहतं नेहमी, सूर्यप्रकाश येत नाही असा जो भाग आहे, तर तो दलदलीचा भाग. असा दलदलीच्या भागामधून पल्वलोत्तीर्ण, उत्तीर्ण म्हणजे तिथून जणू काही उठून बाहेर पडलेले आहेत, आता बाहेर जात आहे. त्या दलदलीमधले बसलेले होते आणि आता तिथून उठून बाहेर जात आहेत, बाहेर पडलेले आहेत. कोण? वराह यूथानि. वराह म्हणजेच कोण? डुक्कर, रानडुक्कर. जे जंगलामधले रानडुक्कर आहेत, ते रानडुक्कर काय करतायत, यूथ म्हणजे त्यांचे समूह, कळप. त्या रानडुक्करांचे जे समूह आहेत, कळप आहेत, ते या दलदलीमधून उठून बाहेर पडले आहेत. आता हे सगळं वर्णन का आहे, कारण हे सगळं संध्याकाळची वेळ आहे. जसं संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्ताला गेला, संध्याकाळच्या वेळेस गाय आणि दिलीप राजा सुद्धा आपल्या आश्रमाकडे परत आलेले, त्याचप्रमाणे आता जंगलामध्ये, आणि त्यांना जाताना काय अजून जंगलामध्ये काय काय होत आहे, तर ते सगळं वर्णन इथं केलेलं आहे. की त्याचप्रमाणे पल्वलोत्तीर्ण वराह यूथानि,
म्हणजे दलदलीमधून बाहेर पडलेले कोण? वराह युथानी म्हणजेच रानडुक्करांचे कळप समूह. वराह, वराह हा शब्द का बरं त्यांच्यासाठी वापरलेला आहे? कारण वरान आहती, आहंती असं की रानडुक्कर काय करतं नेहमी, त्याचे जे सूळ असतात ना, 2 सूळ असतात त्याला रानडुक्कराला. आपले साधे डुक्कर असतात त्यांना नसतात, जे रानडुक्कर असतात त्यांना 2 सूळ असतात. मग त्या 2 सुळांद्वारे ते काय करतात, जमीन खोदतात आणि मग जमिनीतली जी कंदमुळं आहेत किंवा जे पण काय आहे ते सगळं खातात. म्हणून नाही का आजही आपण टीव्ही मध्ये बघतो की इतर ठिकाणी असतं की रानडुकरांनी काय भुईमुगाचं शेत असेल, काय रताळ असेल, गाजर असेल किंवा इतर जे काय असेल त्या सगळ्या शेतांना ते त्रास देताना दिसतात. त्याचं कारण काय, ते त्या सुळ्यांनी ते खोदतात आणि मग ते खातात, म्हणून त्यांना वराह म्हटलंय. ठीक आहे, असो. तर अशा त्या वराह युथानी, अशा त्या डुकरांच्या समूहाने सुद्धा ज्या जागेतून बाहेर स्वतःला काढलेले आहे किंवा त्या दलदलीच्या जागेतून जे बाहेर पडलेले आहे, पुढे काय म्हणतात, आवास वृक्षोन्मुख बर्हिणानी. आवास वृक्ष, आवास वृक्ष म्हणजे ज्या झाडावरती ते राहतात किंवा ज्या झुडपांमध्ये. आता झाडावरती म्हणजे काय, मोर असा झाडावरती नाही राहत, मोर असं नेहमी असं खाली झुडपांमध्ये राहतो. म्हणून नाही का मोराचे आवडते जसं हे संत्र असेल किंवा त्याला आपण लिंबू असेल किंवा तत्सम जी सगळी झाडं असतील ज्याला असं झुडपं म्हणतात, खूप उंच झाडं नाही, तर अशा झुडपांमध्येच नेहमी मोरांचा वास असतो. तर मग अशा त्यांच्या त्या निवासस्थानी, निवास वृक्षांकडे जे वळालेले आहेत, मुख बर्हिणानी. आता आवास वृक्षोन्मुख, आवास वृक्षांकडे जे वळालेले आहेत, आपल्या आवास वृक्षांकडे जे वळालेले आहेत असे कोण? बर्हिणानी म्हणजे असे मोरांचे कळप, मोरांचे थवे किंवा मोरांचे समूह. असे म्हणजे ज्यातील मोरांचे समूह आपल्या निवासस्थानाकडे, आपल्या निवास वृक्षांकडे वळालेले आहेत. संध्याकाळची वेळ झाली म्हणून ते सुद्धा आता त्यांच्या घरी परततायत. मृगाध्यासित शाद्वलानी, मृगाध्यासित शाद्वलानी म्हणजेच मृगाध्यासित ज्याच्यावरती मृग, मृग म्हणजेच हरिण. आता ज्याच्यावरती हरण बसून राहिलेली आहेत, मृग आध्यासित की ज्याच्यावरती हरण बसून राहिलेली आहेत, अशा शाद्वलानी, अशा हिरवळीवरती, ज्या हिरवळीवरती आता ह्या संध्याकाळच्या वेळेस हरणं सुद्धा बसून राहिलेली आहेत. आता हरणांचं निवासस्थान कुठं आहे, तर असं गवतावरतीच ना. हरणं काय अशी कुठं गुहेत झाडावरती अशी कुठंच राहत नाही. हरणं सामान्यतः गवतावरती राहतात. आणि शाद्वल, शाद्वल म्हणजे शादा की ज्याला आपण म्हणू एकदम कोवळं गवत जिथं असतं ना तिथंच ती हरणं बसतात. जे गवत असं खूप मोठं झालेलं आहे किंवा एकदम आपण म्हणू ना कडक किंवा असं राट झालेलं असं गवत आहे त्याच्यावरती ती हरणं नाही बसत. नेहमी जिथं कोवळं गवत असतं, म्हणजे आपण जेव्हा तुम्ही बघाल अॅनिमल प्लॅनेट डिस्कव्हरी वगैरे ह्याच्यावरती असंच दिसतं आपल्याला. ती हरणं जी असतात ना जिथे एकदम कोवळं गवत असतं आणि जिथून त्यांना लांबपर्यंत दिसू शकेल. कारण जर उंच गवत असेल तर त्याच्यातून त्यांना लांबच दिसणार नाही, शत्रू आलाय की नाही, नाही का, हिंसक प्राणी जो कोणी असेल म्हणून ते तिथं बसतो. तर शाद्वलानी अशा त्या कोवळ्या हिरवळीवरती, कोवळ्या गवतावरती मृग सुद्धा, हरण सुद्धा बसून राहिलेली आहेत. शामायमानानी अशा त्या, म्हणजे आता काय काय सांगतायत बघा, ज्यामधील रानडुकरांचे कळप सुद्धा दलदलींच्या जागेतून बाहेर पडलेले आहेत, ज्यामधील मोरांचे कळप सुद्धा आपल्या निवास वृक्षांकडे वळालेले आहेत, ज्यामधील हिरवळीवरती बसून मृग सुद्धा आनंद उपभोगत आहेत, अशा त्या शामायमानानी काळसर दिसत असलेल्या वनाने. शामायमान म्हणजे काळोख. आता नाही का संध्याकाळची वेळ झाली, वनामध्ये आपोआपच काळोख होत चाललेला आहे. अशा त्या शामायमानाने काळसर दिसत असलेल्या वनाने, वनामध्ये अर्थातच वनाची जी शोभा आहे ती शोभा पाहत, वने वनानी म्हणजेच वनाची शोभा पाहत, पश्यन म्हणजे पाहत, सह तो राजा, ययौ सह म्हणजेच तो राजा, ययौ म्हणजेच चालत जात होता, चालायचा नाही का रोज, तसा तो परत जायचा, असं हे वर्णन केलेलं आहे. काय सांगतात ते पुन्हा एकदा सांगतो की काळोख पडू लागल्यामुळे ज्या वनातील रानडुकरांचे कळप दलदलीच्या जागेतून बाहेर पडलेले आहेत
ज्यातील मोरांचे कळप आपल्या निवास वृक्षांकडे जायला निघालेले आहेत आणि ज्या वनातील हिरवळीवरती मृग सुद्धा बसून राहिलेले आहेत, अशा त्या संध्या समयामुळे काळसर दिसणाऱ्या वनश्रीला पाहत तो राजा जात असे. नाही का, म्हणजे ही संध्याकाळची जी वेळ आहे, असा तो काळोख जो आहे तो काळोख सुद्धा अतिशय नयनरम्य असा असतो. आणि किती सुंदर वर्णन केलेलं आहे ना, की जे रानडुक्कर आहेत आता त्यांना दलदलीची सवयच असते ना. आपण पण आपल्या इथं बघतो डुक्कर ही दलदलीच असतात नेहमी. तिथं चिखल असेल, गाळ असेल काहीतरी गटारामध्ये, त्यांना तिथं बरं वाटतं, शांत वाटतं, थंड वाटतं, आल्हाददायक वाटतं, म्हणून ते तिथं बसतात. पण आता जशी संध्याकाळची वेळ होते तशी ती रानडुक्कर सुद्धा त्या दलदलीतून आता बाहेर पडतात आणि त्यांच्या घरी जायला निघाले. जे मोर सगळीकडे दिवसभर फिरत होते ते सुद्धा आता संध्याकाळच्या वेळेस आपले जे स्थान आहे, काय ते आपले जे वृक्ष आहेत, निवास वृक्ष, त्या निवास वृक्षांकडे ते मोरांचे थवे सुद्धा, थवे किंवा समूह म्हणूया आपण, तर ते सुद्धा तिकडे निघाले. आणि सोबतच जी हरणं आहेत ते हरणं सुद्धा संध्याकाळच्या वेळेस मात्र, आता जसं दिवसभर हरणं काय करतात, जसं कोवळ्या कुरणांवरती वगैरे चढतच असतात, पण काय होतं की कधी कधी हे जे झाडं असतात तर त्या झाडांखाली जिथं जिथं ज्या ज्या भागामध्ये पाणी साचलेलं असतं, थोडासा ओलसरपणा जंगलामध्ये जिथं असतो, तर तिथं आपोआपच एकदम लुसलुशीत कोवळं हिरवगार असं गवत उगवलेलं असतं. आणि मग ते गवत खाण्यासाठी दिवसभर अशी हरणं जंगलाच्या एकदम खोर भागामध्ये वगैरे अशी जातात. पण जशी संध्याकाळची वेळ होईल त्या संध्याकाळच्या वेळेस मात्र हरणं नेहमी बाहेर येतात. म्हणजे आता आणि बऱ्याच आता हे आहे सवय अशी वगैरे, आता इकडं ताडोबा वगैरे आपली अशी जी काही जंगल आहेत बऱ्याचदा गेलेलं आहे, तर मग त्याच्यामध्ये असं होतं की जिथं पण आपण नाईट स्टँड साठी थांबतो ना, तर तिथं काय होतं, संध्याकाळी आपण सूर्यास्ताच्या आधीच तिथं जातो आपण, बरोबर. आणि सूर्यास्ताच्या आधी तिथं गेल्यानंतर जेव्हा आपण सनसेट पाहूया काहीतरी आपल्या डोक्यात असतं ना, आपण त्या गच्चीमध्ये उभं राहून जेव्हा बघतो तेव्हा ती सगळी हरणं जी असतात ना ती जंगलातून बाहेर येताना दिसतो आपल्याला. संध्याकाळच्या हरणं असतील किंवा अजून तत्सम जे पण नीलगाय असेल किंवा तत्सम जे पण प्राणी आहेत की जे हिंस्र पक्ष्यांचे शिकार बनू शकतील, असे सगळे प्राणी संध्याकाळच्या वेळेस मात्र जंगलाच्या बाहेर येतात. मग तसंच आहे, आता ही हरणं सुद्धा ह्या कोवळ्या रानावरती बसण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस जंगलाच्या बाहेर पडत आहेत, निघालेली आहेत. आणि हे दोघं सुद्धा म्हणजे गाय आणि राजा हे दोघं सुद्धा संध्याकाळच्या वेळेस आपल्या घराकडे निघालेले आहेत. आणि मग हे घराकडे जात असताना हा राजा अशा प्रकारची ही जी संध्याकाळच्या वेळेमुळे थोडी काळसर अशी झालेली आहे, श्यामायमान, अजून पूर्ण काळ अंधार नाही झालेला आहे, पण थोडीशी आता काळसर छटा पडत चाललेली आहे त्या संपूर्ण जंगलामध्ये. पण त्या काळसर छटेमध्ये सुद्धा ही सगळी वनराजी जी आहे त्या वनराजीचं सौंदर्य आहे, ते सौंदर्य अनुभवत, ते सौंदर्य पाहत असा हा राजा निघालेला आहे. आता हे सगळं पाहत असताना आता राजासारखा राजा, त्याला ह्याच्यात काय बघायचं, पण नाही, ज्याला आपण म्हणूया ना की वृक्षामध्ये वासुदेव, छोडमा रणछोड, ही जी सगळी संकल्पना आहे, तर ही संकल्पना तिथं कुठंतरी त्याच्या डोक्यात असणार. ती संध्याकाळ हो काही हो, त्या प्रत्येक प्राणी, पशु, पक्षी, झाडं, वेली, नदी, झरे जे काय असेल त्या प्रत्येकामध्ये प्रभू रचला हे कदाचित तो राजा करत असेल. आणि म्हणून त्या वनश्रीला पाहत आनंदी होत तो राजा तिथून चाललेला आहे. आणि का बरं आनंदित होणार नाही, तो राजाच होणार नाही असं नाही, तर आपणही आज आपणही जर हे सगळं शहरातलं वातावरणातून जर कधी बाहेर निघालो, फिरायला गेलो, काय होतं, आपोआपच आपलं मन प्रसन्न होतं. आणि अशा ठिकाणी आपण जातो की जिथं मोबाईलला रेंज नाहीये, जिथं कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान माझ्यासोबत नाहीये, नाही का, जिथं खूप गर्दीचा एरिया नाहीये वगैरे, अशा सगळ्या भागात जेव्हा मी जातो आणि त्या भागात जाऊन जेव्हा शांतपणे बसतो मी, तेव्हा त्या निसर्गाचा मला अनुभव येतो. जणू काय तो निसर्ग माझ्याशी बोलतोय, नाही का. त्याचे वेगवेगळे आवाज आहेत, पशु पक्ष्यांचे म्हणा, वेलींचे, काय झाडांचे हलण्याचे म्हणा, किंवा ते जे काही प्राणी असतील तर त्यांचे पण आवाज असतील. तर ह्या सगळ्यांमधून तो निसर्ग जणू काही माझ्याशी बोलतोय. तर ही जी हा जो अनुभव आहे तो अनुभव घेण्यासाठी आपण गेलं पाहिजे. कधीतरी आपण काय अशी गायची सेवा करायसाठी गेलो पाहिजे असं नाहीये, पण आजच्या या आपल्या धकाधकीच्या जीवनातून कुठंतरी आपण थोडा वेळ तरी त्या निसर्गासाठी काढला पाहिजे.
त्या काळातले लोक तर काय एका गावातून दुसऱ्या गावात चालले का निसर्गात असायचा त्यांच्यासोबत. आणि आज आपण कुठूनही कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही जा, निसर्ग नसतोय सोबत, नाही का. त्याच्यासाठी आपण कधीतरी प्रयत्नशील असलं पाहिजे की जेणेकरून मला माझ्या मानसिक स्वास्थ्यावरती कंट्रोल ठेवायचा असेल, जेणेकरून मला माझ्या आरोग्यावरती कंट्रोल ठेवायचा असेल, तर अजून मधून मी निसर्गाच्या सानिध्यात गेलोच पाहिजे. मग तिथे डोंगर असतील, दऱ्या असतील, पर्वत असतील, नदी असेल, झरे असतील, वृक्ष, वेली, झाडं, झुडपं, जंगल, नाही का, या सगळ्यांचा अनुभव घेता आला पाहिजे. रोज किती दिवस मी मिनरल वॉटर पिणार, कधीतरी छान त्या झऱ्याचं पाणी पिता आलं पाहिजे. सुंदर शीतल थंडगार असं ते पाणी असतं. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो ना, तेव्हा आपोआपच त्या गोष्टींद्वारे आपण देवाच्या जवळ जातो. जेव्हा हे सगळं बघतो ना आपण, त्यावेळेस आपोआप विचार मनात येतो की बापरे, हे असं चित्र कसं कोणी निर्माण केलेलं असेल, त्याच्यात हे रंग कसे भरलेले असतील. तर हा सगळा विचार आपल्या संस्कृतीने इथं उभं केलेला आहे, म्हणून कालिदासाने हे सगळं वर्णन केलेलं आहे. आता ह्या गोष्टीमध्ये डुकरं पळाली, मोर पळाले आणि हरणं पळाली हे सांगण्यासाठी काय कालिदास बसलेलं नाही. आणि ते सांगितलेले काही काव्य खूप भारी होणार आहे असं काही भाग नाही. पण कुठंतरी मला त्या निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्राप्त झाला पाहिजे, निसर्गाची उपासना करता आली पाहिजे, म्हणून कालिदासाने हे सगळं वर्णन इथं केलेलं आहे. सुंदर असं आहे की काळोख पडू लागल्यामुळे ज्यातील रानडुकरं सुद्धा दलदलीतून उठून आपल्या घरी निघालेली आहेत, ज्यातील मोर सुद्धा आपल्या निवास वृक्षांकडे परत चाललेले आहेत, ज्यातली हरणं सुद्धा त्या जंगलातून बाहेर पडून आता कोवळ्या लुसलुशीत अशा हिरव्यागार गवतावरती घेऊन बसलेली आहेत, कारण त्यांना रात्र तिथंच घालवायची. समूहाने बसतो ते पण, हे सगळे समूहाने बसले. आणि अशा त्या संध्याकाळच्या वेळेस काळोख सगळीकडे पसरत चाललेला असताना जी सामायमानाशी संध्येने युक्त असं त्या जंगलाची शोभा आहे, ती शोभा पाहत हा राजा तिथून पुढे निघालेला आहे, असं हे सुंदर वर्णन सांगितलं आहे. आता इथं बऱ्याच विद्वानांमध्ये वादविवाद आहे की सामायमान हे कशामुळे आहे. कोण म्हणते की ते जे रानडुक्कर आहे त्या रानडुक्करांचा रंग सगळीकडे पसरतो ना, रानडुक्कर काळी असतात आणि एवढ्या झुंडाच्या झुंडा जेव्हा रानडुक्कर येणार तेव्हा सगळीकडे आपोआपच काळोख पसरणार नाही. किंवा मोरांचा पण जो रंग आहे एक प्रकारे, आता दिवसा आपल्याला तो निळा दिसत असतो, पण जसं संध्याकाळ होते आणि लांबून आपण मोर बघतो तेव्हा तो जण काही एखादा काळा पक्षी ते असंच दिसतो. ते मग ते मोर असतील किंवा हे जे रानडुकर असतील, तर ह्यांच्या काळाच्या रंगांमुळे जणू काही या जंगलाला काळसर पणा चढलेला आहे असं काही विद्वानांचं मत आहे. आणि त्याच्यामुळं ही वनाची शोभा जी आहे ती थोडीशी सामायमान अशी काळसर झाली आणि अशी ती शोभा बघत राजा नेहमी चालले असं काही लोकांचं म्हणणं आहे, काही अभ्यासकांचं, विद्वानांचं. पण मला तसं वाटत नाही, कारण असं रानडुकरं काळे आहेत, मोर काळे आहेत, काळे दिसत आहेत संध्याकाळी म्हणून सगळीकडे काळोख झालेले असं नाही. तर आपोआपच ना, आता हे लॉजिक आहे की सूर्य अस्ताला चाललेला आहे, सूर्य अस्ताला गेल्यानंतर आपोआपच सगळीकडे ती काळोखाची छटा पसरत चाललेली आहे आणि ती वनाची सामायमान शोभा बघत हा राजा देखील त्या गाडीला घेऊन पुन्हा आपल्या आश्रमाकडे निघालेला आहे, असं हे या 17व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. उद्या आपण 18व्या श्लोकापासून पुढे पाहूया. आता आपण थांबूया. आता जर कोणाला काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल. धन्यवाद धन्यवाद, छान झालं छान झालं. छान 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 छान. समजतंय ना हॅलो हॅलो, हा आपलं आले काय ठीक आहे.